कलिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा रंग शुद्ध रंग वावे रंगा नको दुनियाची सत्ता नको दुनियाची सत्ता ऐसे कलिगा पांडुरंगा ऐसे कलिगा पांडुरंगा ऐसे कलिगा पांडुरंगा प्रपंच
पायी मोर चित्त तुझे पायी मोर चित्त तुझे पायी मोर ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा पायी मुरोना चित्त तुझे पायी पायी मुरो चित्त तुझे पायी चित्त तुझे पायी मुरो चित्त तुझे पायी मुरो चित्ता तुझे पायी मुरो ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा रंग भावे रंगा रंग भावे रंगा रंग भावे भावे रंग भावे
चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय फिरा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा विठ्ठल विठ्ठल हरे हरे नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपार अमुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा
मंगल भावान मंगल हारी प्रभु दशरथ आवीर प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मृ ऐशे कलिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबा राय यांचा हा छोटासा पांडुरंगाकडे प्रार्थना करणारा हा अभंग आहे. सालाबाद प्रमाणे होणारा हा सोहळा आहे. संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त होणारा हा सोहळा आणि या 7 दिवसामध्ये या ठिकाणी ज्ञानामृत, कथामृत, चरणामृत हे सगळं तुम्हाला 7 दिवसामध्ये सेवन करायला मिळतं. आणि त्या अमृताचा जो काही अनुभव आहे तो अनुभव जर आपल्या जीवनामध्ये आला तर खऱ्या अर्थानं आपण त्या अमृताचं प्राशन केलं असा त्याचा अर्थ होतो. विठ्ठल या सप्ताहाची आजची ही सांगतीची सेवा आहे. कोणी कोणी याला जागराचं कीर्तन म्हणतात. या निमित्तानं या ठिकाणी ही भगवंताकडे प्रार्थना करणारी ही सेवा आहे. आजच्या या दिवसाला फार अनन्य साधारण असं महत्व आहे. आणखी एका अंगाने जर आपण या गोष्टीचा विचार केला तर आजचा हा दिन जो आहे तो अत्यंत पवित्र दिन आहे. शिवछत्रपती शिवरायांची ही जयंती या पूर्ण भूमंडलामध्ये या भारत भूमीमध्ये त्यांच्या नावाचा जय जयकार चालू आहे. पूर्ण या भूमंडलामध्ये तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. छत्रपती शिवरायांची कीर्ती असा एकही माणूस नाही की ज्यांना हे माहिती नाही. जसं जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये रामेश्वर भट्टांनी सांगितलंय म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही. तसं माझं एक म्हणणं आहे. माझं नाव राम आहे. राम म्हणे सर्व प्रजा शिव शिवा नाही दुजा. भगवान महादेव म्हणजे छत्रपती शिवरायांचा अवतार आहे.
जे काही आपण नामसप्ताह करत आहोत, यज्ञ यागादिक होत आहेत, जेवढे जेवढे काही भागवत धर्माचे कार्य आहे, त्या कार्याच्या मागे मुख्य जर स्थान कोणाचं असेल तर छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. त्यांनी जर या ठिकाणी क्रांती केली नसती तर हे कार्य आपल्याकडून घडलं नसतं. म्हणून भगवान महादेवांची जर एखाद्याकडून सेवा नाही घडली, नाही एखाद्याला भगवान महादेवाचं दर्शन झालं, तर घरामध्ये छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं तरी त्याचं काम झालं असं त्याचा अर्थ आहे. अनेक ठिकाणी पूर्ण शहर असं गुंजून गेलेलं आहे ठिकठिकाणी, आणि महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे वगैरे गायले जातात. आणि पोवाडे म्हटलं की खालच्या स्वरात चालत नाही, पोवाडे म्हटलं की त्याला उंच स्वर लागतो. महाराजांची कीर्ती बेफाम असे भल्या भल्याची फुटला घाम, याला कोण घाली सुन, दरबारी बोलती बेगम, अशा प्रकारचे हे पोवाडे होते. आणि पोवाडे गाणारे वगैरे खास ते विशिष्ट अशा प्रकारचे अभ्यासू लोक असतात. आणि त्याप्रमाणे महाराजांचे पोवाडे गायले जातात, महाराजांची कीर्ती गायली जाते, त्यांचा नावाचा जय जयकार केला जातो. त्याचं कारण असं आहे की त्यांनी धर्माचं रक्षण केलेलं आहे. जे कार्य भगवंताचं आहे, यदा यदा हि धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे सर्व धर्माची स्थापना करण्याकरता त्यांचं या ठिकाणी विशेष अशा प्रकारचं कार्य आहे. आणि असं ते कार्य आहे की ते कार्य आपण शब्दामध्ये लाईन गेली तर हे जे लोक मोबाईल लावतात असं वाटतं की तारांगण खाली आले. नाहीतर आपण उन्हाळ्या दिवसामध्ये गच्चीवर बघत असतो ते सगळं तारांगण वगैरे झोपल्या झोपल्या पाहतो, पण आता प्रत्यक्ष खाली दिसतात. पण कधी मध्ये लाईन पण जायलाच पाहिजे, फक्त सांगणाऱ्याची ऐकणाऱ्याची जाऊ नये. श्रोता वक्ता जो आहे तो एकरूप असला बस झाला. आज आपण जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करताय. आणि प्रार्थना करतात ती प्रार्थना अशी आहे महाराज की भगवंता, हे पांडुरंगा, आमच्या ठिकाणी असलेला हा जो प्रपंच आहे तो ओसरला पाहिजे, आणि ती मागणी आमची तुमच्याकडे आहे. संतांचं जे जीवन असतं ते समाजाबरोबर जरी बोलले तरी भगवंताला धरून बोलतो. समाजावर जरी बोलायचा प्रसंग आला, लोकांच्या बरोबर जरी बोलायचा प्रसंग आला तरी ते देवाला धरून बोलत असतात. आणि आपण संसारातल्या गोष्टी तर करतो, पण देवाकडे सुद्धा आपण काय मानतो? संसार मानतो. देवाजवळ जरी गेलो तरी आपल्या सगळ्या संसाराच्या गोष्टी देवाला सांगत असतो. धनम देही यशो देही. आता एक लोटा जल आहे, ते काय त्याचा अर्थ पुढे? हर सब समस्या का. आपण भगवान महादेवाकडे जरी गेलो तरी तिथे सुद्धा आपण देवाचं बोलत नाही तर कशाचं बोलतो? संसाराचं बोलतो.
जे देवाजवळ संसाराचं बोलतात ते संसारात काय देवाचं बोलतात. आणि संतांचं जीवन वेगळं आहे. संत जे आहे ते असं तर देवाचं चिंतन करतच असतात, पण लोकांशी बोलण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताला धरून ते बोलतात. विनवितो सकळा जना, विनवितो सकळा जना, करजोडोनी थोरा लहाना, करजोडोनी थोरा लहाना, दानई तुकेची द्या मदतीना, दानई तुकेची द्या मदतीना, म्हणे तुकया बंधुराम मनागा, बघा लोकांसमोर बोलतायत. विनवितो सकळा जना, कर जोडोनी थोरा लहाना, दान इतुकेची द्या मददिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. लोकांशी बोललं तरी त्यामध्ये भगवंताच्या नामचिंतनाचं ते बोलताय. आणि कुठलेही अधिकार संपन्न संत असो ते तुम्हाला अशाच पद्धतीनं दिसतील. जगद्गुरु तुकोबाराय असो, संत नामदेव महाराज असतील, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज असतील, सगळ्यांचं वाङ्मय तुम्ही बघा. ते समाजासमोर सुद्धा देवाविषयीच बोलत असतात. फक्त हल्लीची एक बरीचशी कीर्तनकार मंडळी मात्र देवाच्या गादीवर उभा राहून सुद्धा संसाराचा तिथे असतो. देवाच्या या नारदाच्या गादीवर जरी त्या ठिकाणी येऊन उभे राहिले तरी सुद्धा आपला संसार कसा वाढेल असं त्यांचं अनुसंधान असतं. लावी अनुसंधान काही देईल म्हणून, आशाबद्ध वक्ता धाक श्रोत्याच्या चित्ता, झाले लोभाचे मांजर पोट भरी दारोदार. तुकोबारांच्या वाङ्मयामध्ये खूप महाराज रागावलेले आहेत. आशाबद्ध वक्ता जर आशाबद्ध असला तर ऐकणाऱ्याला धाक असतो. ऐकणाऱ्याला म्हणजे कार्यकर्त्यांना धाक असतो की कीर्तन झाल्यावर काय होईल. म्हणून ऐकणाऱ्याला कधीच त्या ठिकाणी धाक निर्माण होऊ नये. ती खरी सेवा आहे, ती खरी भगवंताची सेवा असते. आणि अशी संत आता फार विरळे झालेले. स महात्मा असू दुर्लभ. हा कलियुगाचा प्रभाव एवढा वाढू लागलेला आहे की माणसं बोलतात एक आणि वागतात एक. सांगियान करियान तेथे कैचे ब्रह्मज्ञान. संतांच्या वाङ्मयावर आपण बोलतो, पण संतांच्या सारखं त्यांनी सांगितलं तसं आपण वागतो, तसं वागत नाही. आणि त्याचे परिणाम हे त्यांना कधी ना कधी भोगावे पण लागतात. आपल्याकडे असे एक म्हण आहे, भगवान के घर देर आहे मगर अंधेर नाही. म्हणून फार सावधगिरीनं पारमार्थिक जीवन जगलं पाहिजे. ही उद्धाराची साधना आहे, ही संसाराची साधना नाही. कीर्तन असो, कथा असो, भजन असो, काही असो, आपण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हे करायचंय. याच्यामध्ये जर आपण संसार उभा केला तर मग त्याच्यापेक्षा सरळ संसारच परवडणार. त्याच्यापेक्षा संसार केलेला काय वाईट आहे. ही सगळी साधना भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं भगवंतासाठी करू, परमात्म्यासाठी ह्या गोष्टी करू, त्याच वेळेला भगवंताला काही मागण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबाराय जे भगवंताकडे प्रार्थना करतायत, ती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, आमचा हा जो प्रपंच आहे तो कमी झाला पाहिजे.
याच्यामध्ये जो शब्द आलेला आहे ना, महाराजजी प्रार्थना करतायत की हा प्रपंच ओसरो. ओसरो म्हणजे कमी झाला पाहिजे, कारण प्रपंच नष्ट होत नाही. प्रपंच हा नष्ट होत नाही आणि प्रपंच हा अनुकूल प्रतिकूल प्रारब्धावर आहे, त्याला कमी जास्त सुद्धा करता येत नाही. सगळ्याचे जे प्रपंच आहे, प्रपंच म्हणजे संसार हो, प्रपंच म्हणजे बायका मुलं शेती बाडी बंगला गाड्या घोड्या वगैरे हे सगळं जे आहे हे कमी जास्त काहीच करता येत नाही. जसं चाललं तसं चालणार, कारण त्याच्या मागे प्रारब्ध आहे. अनुकूल प्रारब्ध जर असेल तर तुमचे 100 पाऊण सव्वाशे होतात आणि प्रतिकूल जर प्रारब्ध असेल तर 100 सव्वा पाऊणशे होतात. संसाराचा खेळ असा आहे. प्रतिकूल जर प्रारब्ध असेल तर माणसाला काहीही धडपड करा काहीच मिळत नाही. आमच्या गावामध्ये एक मनुष्य होता, आमच्या गोविंद भाऊला नाव माहीत असेल, मुरली भाऊ म्हणून. ते बाजारामध्ये दिवसभरात 4-5 वस्तू विकत घ्यायचे आणि 4-5 वस्तू विकायचे संध्याकाळपर्यंत. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी सुद्धा प्यायला सवड नसायची त्यांना. पण संध्याकाळी जर त्यांचे पैसे मोजले तर 100-200 रुपये कमी भरायचे. आता त्यांना माहिती आहे कसं करत होते. ते म्हणायचे अरे इतकी मरमर केली घाटा आला. असं बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये घडतं. त्याचं कारणच असं आहे की प्रतिकूल प्रारब्ध असलं की माणसाची किती केलेली धडपड सुद्धा काही कामाला येत नाही. म्हणजे साधू संतांनी तुम्हाला प्रारब्धवाद सांगितलाय असा त्याचा अर्थ होत नाही. प्रयत्न करा, पण अनुकूल प्रारब्ध असल्याशिवाय त्याला फल प्राप्त होत नाही. संत असे म्हणत नाही की दे रे हरी आणि पलंगावर. प्रयत्न करा, पण प्रारब्धाची सुद्धा त्याला काय लागते, साथ लागते. बऱ्याच गोष्टी केल्यानंतर जर आपल्या मनासारखं मिळालं नाही तर लोक काय म्हणतात, कशी नशिबानं काय आहे. शेवटी कशावर येतात, नशीब. शेवटी म्हणावंच लागतं. बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये होत असतात कमी जास्त. शेवटी माणसं म्हणतात की काय झालं, आपलं लक बरोबर. इंग्लिश शब्द आहे पण तेच झालं ना शेवटी. पण अनुकूल जर प्रारब्ध असलं तर माणसाला मिळून जात. एक अशिक्षित मनुष्य होता आणि खूप त्याला पैसा मिळायचा. काही काम करायला गेलं की त्याला पैसा भेटत. रोकड रुपये होते, जुन्या काळची गोष्ट आहे. तो घरामध्ये आणून ठेवायचे, पुढे मडक्यात पुढे डब्यात पुढे भांड्यात असे पैसे ठेवायचे. त्याची पत्नी कंटाळून गेली. पत्नी म्हणू लागली की बाबा हे पैसा तुम्ही थोडा कमी करा, मला फार आता याची अडचण होऊ लागली. अहो डब्बा उलटा केला तर पैसे, भांड उलट केलं तरी पैसे, हे कमी करा. पैसा कमी करा असं म्हणणारी पत्नी मिळणं सुद्धा, याला सुद्धा काय लागतं, नशीब लागतं. ती म्हणे आता नका, पुष्कळ लागतं. अहो मी काय करू म्हणले, ते मिळतं, मी काही करायला गेलो तर पैसे मला मिळून जातात, मी काय करणार. म्हणजे काही करा पण कमी करा. करतो, प्रयत्न करतो. राज दरबारामध्ये गेला. राजा सिंहासनावर आरूढ होते, प्रजासमोर बसलेली होती. काही त्यांचे विषय वगैरे चालू होते. हा लांब जाऊन उभा राहिला. म्हणजे आता राजाचा एक अपराध करतो म्हणजे मला दंड होईल आणि मग माझा पैसा कमी होईल. आणि मग त्याने आपल्या पायातलं खेटर काढलं. नाल्याचं खेटर होतं, म्हणजे जोराने फेकून मारलं. राजाच्या मुकुटाला लागलं. मुकुट खाली पडलं. पण तो त्याचा उद्धटपणा बघून लगेच लोकांनी पकडलं. कोणी त्याला गचांडे देऊ लागले, कोणी एकदम बंदिस्त करून टाकलेलं आहे. आणि राजाने पाहिलं की कोणी हा मारला असेल बाबा बूट फेकून. असं खाली पाहिलं त्या मुकुटाकडे, तर त्या मुकुटाच्या मधून एवढी मोठी इंगळी अशी सळसळ करत बाहेर. एक इंगळी होती अशी, विषारी होती. सर राजानं ती प्रत्यक्ष पाहिलं. म्हणजे त्याला मारू नका, कोणीतरी जाणकार माणूस, चल मारू नका, तुला 10,000 रुपये बक्षीस.
तो म्हणला राजे साहेब मी कटाळलो, मी पैसे कमी करायला आलो हे काय लावलं म्हणे तुम्ही, मला नाही पाहिजे म्हणे. बघ राजे म्हणतात यांचा घरचा नंबर घ्या, घरपोच करा. मग काय राजाचे दूध ते सगळे पैसे घेऊन आले, बायको अंगणात काम करत होती. राजाने बक्षीस दिले म्हणजे तुमच्या नाव फेकून द्या म्हणजे तुम्ही. तसं चालणार नाही की त्यांचं बक्षीस आहे असं फेकून द्या, तुम्हाला घ्यावंच लागतं. आणि हा मागून आला, भीत भीत आला, काय करेल बिचारा, काय केलं म्हणजे तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं काय तुम्ही भलतच करू म्हणजे आता मी तरी काय करू, मी गुन्हा करायला गेलो तर हे असं झालं. मला काही माहिती नाही, उद्याची उद्या हे कमी झालं पाहिजे. तुम्हाला ठीक आहे पुन्हा प्रयत्न करू. दुसऱ्या दिवशी पुन्हा राजवाड्याजवळ फिरू लागला. राजवाडीच्या बाजूला एक जुनाट घर होतं, त्याच्या खाली राजाची पत्नी राणी बसली होती, लेकराला मांडीवर घेतलेलं होतं. तिच्या 2-4 मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसले. हा गेला तो त्या राणीचे हात धरूनच ओढलं, अलीकडे बरंच अलीकडे ओढत आणलं. मग तर सगळेजण दंदन उठले, अरे पकडा पकडा. पण काही लोक म्हणले त्याला मारू नका, कालचाच माणूस. बरंच अलीकडे ओढून आणलं, तिकडे ती जुनाट घर होतं, दंदन दंदन पडून गेलं. पडल्यानंतर सगळे म्हणायला लागले, राजे साहेब काल तुम्हाला वाचवलं. राजे म्हणतात याला अर्ध राज्य बक्षीस देऊ. हा एक विनोदाचा भाग आहे, पण संसारामध्ये अनुकूल परिस्थिती असली तर माणसाला मिळतं, प्रतिकूल परिस्थिती असली तर मिळत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय जे आहेत ना, ते थोडस तुम्हाला आम्हाला न आवडणारी ही प्रार्थना आहे. वसरो म्हणजे कमी करा असं तुकोबाराय म्हणतात. अशी प्रार्थना कशी काय कर, प्रपंच कमी व्हा, प्रपंच वाढण्याकरता आपले प्रयत्न असतात. वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. ग्रही व्हावे धना धान्य, ग्रही व्हावे धना धान्य, ग्रही व्हावे वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. तुकोबारायचे मागणे आपल्याला कसं काय आवडणार आहे हो. आपल्याला तर ही गोष्ट संसार वाढवा वाटतो. आपल्याला कोणाला असं वाटतं की आपलं कमी व्हायला पाहिजे, असं कोणाला वाटतं का सांगा. प्रत्येकाला असं हे संसार आपला वाढला पाहिजे, बंगला झाला पाहिजे, वेल मांडवाला गेला पाहिजे. आता तरी समजा हम दो हमारे दो, अगोदर तर खूप कठीण होत. खंडीवर पेंडी किती लेकरं असायचे महाराज, रात्री मोजून घरात घ्यावं लागायचे. 1, 2, 3. त्यावेळेला लेकराला हानीत होते आई बाप, त्यांना ठेवून द्यायचे. शिक्षक लोक सुद्धा हाणायचे. कधी कधी शिक्षकाचा मूड चांगल्या करण्याकरता हाणायचे. असे होते. आज मूड बरोबर नाही, तुला एकदा हाणतो मग जरा मूड बरं राहील. कोणी काही बोलत नव्हतं, कोणी काही बोलत नव्हतं. मारलं तरी कोणी जर म्हणलं त्याला काय मारलं, अरे जाऊ दे एखादं गेलं तर गेलं, बरेच असे हाणायचे. खूप असं माणसाला आपला संसार जो आहे असा वाढवावा वाटतो. पण संसार जो आहे हा जी या संसाराची जी आपल्याला आवड आहे, आपल्याला आवडतो, आपल्याला वाढवावा वाटतो,
त्याच्या मागे दोन कारण आहेत. अज्ञानामुळे माणसाला संसार आवडत असतो आणि लोभामुळे वाढभाव वाटत असतो. हे दोन कारण आहेत त्याच्यामध्ये. अज्ञान असलं की माणसाला गोष्ट आवडते. संसाराविषयी ज्यांना रुची आहे, संसाराविषयी, पैशाडक्याविषयी, सगळ्या गोष्टीविषयी जी काही अत्यंत आवडी, या आवडी पुढं माणसाला कीर्तन सुद्धा कमी वाटतं. बरीचसे लोक म्हणतात आम्हाला कुठं सवड आहे, आमचं फारच अडचणीत काम आहे, आम्हाला मारायला फुरसत नाही असे म्हणतात. इतके लोकांना संसार आवडतो. त्याचं कारण आहे अज्ञान. डोळे आले होते एका मुलाचे, डोळे येणं हे संसर्गजन्य आजार. ते डोळे आले तर शिक्षकानं त्याला उठवलं, म्हणजे बाळा तुझे डोळे आलेले पण तू 8 दिवस शाळेत येऊ नको, घरी जा आणि चांगलं लोणी, ताजं लोणी, चांगली साखर वगैरे त्याच्यात काढून खात जा. 8 दिवस खा. म्हणजे आईला सांग की शिक्षकानं मला सुट्टी दिलेली आहे. त्या पोराला एवढा आनंद झाला. पण लेकराला शाळा आवडत नाही ना, लहान मुलाला शाळा आवडत नाही. मी एका जणांना म्हणलो होतो स्कूल में कब जाता है? बोले मैं जाता नहीं, ये उल्लू के पट्टे मुझे भेजते, मैं नहीं जाता. तर असं शाळा वगैरे कोणाला आवडत नाही लेकराला, त्यांना आता आपण पाठवत असतो. कोणी आवडीनं लेकरू कुठं शाळेत जात असतो. त्याला इतका आनंद झाला, ते उड्या मारत मारत हनुमंतरायाच्या मंदिरात गेला. म्हणजे मारुती राया माझ्या आशेत 6 महिने डोळे राहू दे, असं नवस केलं. आता डोळे येणं हे आजार आहे, तरी पण त्याला आवडला. त्याचं कारण अज्ञान आणि लोण्याचा लोभ. 6 महिने लोणी खायला भेटत, पण त्या लोभामुळे त्याला वाढवावा वाटला. 6 महिने वाढवावा वाटला. तसंच कारण आहे. आपल्याला जो संसार आवडत असतो त्याच्या मागे अज्ञान आणि लोभामुळे मनुष्य वाढवत असतो. बरीचशी लोक संसाराचा एवढा पसारा पांगून ठेवतात की त्यांना त्यांचंही माहिती नसतं कुठे काय आहे आणि कुठे काय. असे काही काही लोक इतका त्यांचा संसार वाढलेला असतो. श्रीमंताचं पोरग मुंबई सारख्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलं, मित्राला घेऊन गेलं, जेवण खाऊन वगैरे केलं, बरंच बिल झालं असेल, 50-60 हजार रुपये बिल झालं. असं आलं ते टेबलवर द्यायला, बोला म्हणले किती पैसे झाले. तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडून कसे काय पैसे देणार. म्हणजे काय झालं, म्हणजे हे हॉटेल तुमचंच आहे. तो जो बसला होता ना तो म्हणला हे तुमचंच हॉटेल. असेही काही लोक आहेत की ज्याला आपलं कुठं कुठं पसार आहे हे सुद्धा माहिती नाही. इतकं माणसाला संसार वाढवावा वाटतो लोभामुळे. पण तुकोबाराची जी प्रार्थना आहे ती सगळी तुमच्या आमच्या मनाच्या विरोधात प्रार्थना आहे. तुकोबाराची प्रार्थना करतायत ते म्हणतात की देवा, हा जो आमचा प्रपंच आहे हा त्या ठिकाणी ओसरला पाहिजे, असं पहिल्या कडव्यात महाराज. प्रपंच ओसरो, प्रपंच
ओसरो या शब्दाचा अर्थ होतो कमी करा. ओसरो म्हणजे नष्ट करा असं नाही, कारण संसार हा नष्ट होत नाही, तो ईश्वर निर्मित आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुले. हा ईश निर्मित आहे. ब्रह्मांडाची निर्मिती करणारा कोण आहे? परमात्मा आहे. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात. सृष्ट्वा पुराणी विविधान्य पशून् खगदांश शोकान् तैस्तैर्यतुष्टं पुरुषं विधाय ब्रह्मावलोकदर्शनं उदमापदेव. हे सगळं सृष्ट्वा पुराण विधान्य जयात्मशक्त्या वृक्षान सरीसृप पशून खगदंश मच्छान. सगळीकडचं हे जे काही ब्रह्मांडाची निर्मिती आहे ब्रह्मदेव हे करतात, विष्णू परमात्मा पालन करतात, भगवान महादेव संहारक आहे. तेही संपूर्ण जीवात्म्याचं जे काही कर्म आहे. काय झालं रे, का बोलतो, कोण बोलतो? तर ही जी सृष्टी ही ईश निर्मित आहे. भगवंताला माहिती आहे या सृष्टीमध्ये काय निर्माण करायचं, कसं निर्माण करायचं, ही सगळी ईश्वर सत्तेच्या हातात आहे. कशा कशा गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. आपल्याला असं वाटेल बघ हे कशाला केलं असं, साप कशाला केले असते. साप काही चांगलं असतं. एकदा कीर्तनात निघालं होतं मुंगूस. जो लोक उठले म्हणतात, कोणी म्हणायला लागलं सुमुंग, कोणी गुसुम, कोणी गुगूस, कोणाला मुंगूस म्हणताय. अशी इतकी लोक घाबरले. हे कशाला निर्माण केलं असं. बऱ्याच गोष्टी अशा माणसाला वाटत असतात की देवानी हे कशाला, ढेकणं कशाला केल्यास, मच्छर कशाला केल्यास. मच्छर कुठली फीस न घेता आपल्या कानाजवळ गाणे गातो, अजून काय करायचं. तर आजकाल एक भजन म्हणायचे लोक पैसे घेऊन राहिले. मच्छरचे किती उपकार आहेत आपल्याला. कशाला केलं असेल निर्माण. आता काय भगवंताची सृष्टी आहे, भगवंताला माहिती आहे काय निर्माण केलं. एक मनुष्य लागला डोकं लावायला. कवठीच्या झाडाखाली बसला होता. इकडे पाहतो तिकडे पाहतो. एक काशीफळ भोळफळीची वेल होती एवढी, एवढाली काशीफळ लागली. वर कवटीकडे वर पाहिलं तर एवढे एवढे कवटी. काय म्हणले, भगवंताने सृष्टी निर्माण केली पण म्हणावं असं जमलं नाही, म्हणावं असं डोकं लावता नाही आलं. अरे बोटा एवढी काशीफळ भोपळ्याची वेल, त्याला एवढं मोठं फळ लावून दिलं, आणि एवढं उंच कवट्याचं झाड आणि एवढं एवढं फळ लावलं. काय शोभत का म्हणले. हे एवढं तिथं लागलं असतं तर शोभलं असतं. हे एवढं मोठं फळ तिथं लावायला पाहिजे. तर देवाला पण काही ताळमेळच नाही बसला म्हणे सृष्टीचा. तेवढ्यात वारं सुटलं, एक कौट निसटलं वरचं आणि त्याच्या कवटावर पडलं. खडकन लागलं महाराज, झाण झाली राम. बापरे म्हणे, देवाने जे केलं ते बरं केलं. जर का काशी फळ भोपळा असत तर इथंच आपलं समाधी संजीवन, इथंच आपली समाधी झाली असती. म्हणजे भगवंताने जे निर्माण केलेले त्याच्यात काहीच कमी जास्त करता येत नसतं. ते ईश निर्मित सृष्टी आहे. आणि प्रपंच ओसर म्हणजे कमी करा. याचा अर्थ काय होतो बाबा. आपण ज्या वेळेला कधी फार मोठा हे आला, पाऊस आला, खेड्यापाड्यामध्ये पूर येत असतो, पूर येत असतो. आणि पूर इतका भयानक, आमच्या तिथे तोंडुळेला वगैरे पूर यायचे. त्या हनुमान मंदिराच्या पाराला पाणी लागायचं, ते असं धडका मारायचं ते पाणी. लोक ते पूर बघायला जायचे. पाऊस कमी झाल्यानंतर पूर बघायला जायचे. आणि ते पूर मारत काही काही झाडं उपटून बाजूला यायचे, आजूबाजूचे ते कपार वाढवून टाकायचे त्या धडकेने. असं इकडचं फुटायचं तिकडचं फुटायचं, नदीचं पात्र वाढून जायचं त्या याच्या वेगाने. खूप चांगलं 5-6 घंटे झाले. मग लोक म्हणायचे पूर ओसरला. म्हणायचे की नाही, पूर काय झाला, ओसरला. म्हणजे पुन्हा जशी नदी स्थिर वाहत होती ना त्याप्रमाणे आता वाहू लागली. त्याला काय म्हणायचं, ओसरला. तसं हा जो प्रपंच आहे ना, याला का पूर आला का काय तोडी काय करील त्याचा काही निर्णय. कारण हा प्रपंच असा स्थिर पाहिजे. साधू संत प्रपंचात आहेत
पण ते पूर आल्यासारखं नाही. जसं पुरामध्ये काही पण नुकसान असतं तसं या ठिकाणी ज्यांच्या प्रपंचामध्ये अशा प्रकारचा पूर आहे. यौवनम धनसंपत्ती, या ठिकाणी हे जे प्रभुत्वम अविवेकता एकेकमप्यनर्थाय किमियत्र चतुष्टयम असं सुभाषितार म्हणतात. यौवनाचा पूर आहे जे तारुण्य हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये येत असतं विशिष्ट वयामध्ये. त्याचा एकदा पूर आला की त्या तारुण्यात तो काय करेल त्याचा काही नाही. तारुण्यामधलं जीवन जे आहे ते फार जपून वागावं लागतं. मुलगा असो मुलगी असो फार जपून जीवन जगावं लागतं. म्हणजे ते जीवन उज्ज्वल असतं, समाजाला आवडतं ते जीवन. नाही तर तारुण्यामध्ये बऱ्याच माणसं तरुणी बैकून जातात. आता हे जे एवढे मोठे प्रकरण होतात, लव्ह मॅरेज, अमुक धमुक, हे काय आहे? तारुण्याच्या पुराचंच नुकसान आहे. तारुण्याच्या पुरातून होणारं नुकसान आहे. पुढे चालून त्यांना जीवनामध्ये पश्चाताप करण्याची वेळ आहे. म्हणून तरुणपणा फार सांभाळता आला. म्हणून तर तरुणा भाग्यवंत म्हणलेले. तारुण्यात परमार्थ करायला पाहिजे, तारुण्यात ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, तारुण्यात पारायणाला बसायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो पारायणाला सगळे वयोवृद्ध लोक असतात, 7-8-10 बसतात आणि मग काही लोक बळजबरीने लहान लेकराला पाठवून, म्हणजे म्हाताऱ्याला दिसत नाही, लेकराला वाचता येत नाही. असे पारायण इथं कसे मला माहित नाही, पण अशा प्रकारची स्थिती असते. आणि बऱ्याच लोकांना तो ओव्या पण सापडत नाही. महाराज वेग वाढला की त्यांना कळतच नाही कुठं चाललं. त्याच्या बाजूचा माणूस म्हणतो, अरे श्लोकावर बोट ठेव ना, महाराज पुढे पळणार आहे. बरोबर श्लोकावर येते म्हणजे. अशा प्रकारे तारुण्यामध्ये जो पूर आहे त्या तारुण्याचं सांभाळायला पाहिजे. आई वडील कुठपर्यंत लक्ष देणार? आता मोबाईल आहे, मोबाईल मध्ये काय काय चाललेलं आहे महाराज, किती सध्याची परिस्थिती वाईट आहे. मी तर म्हणतो 50% भांडणं मोबाईलमुळे. जेवढ्या तक्रारी वाढल्यात ना त्याच्यातलं 50% कारण मोबाईल आहे. म्हणून आज तारुण्याचा पूर आला की त्या तारुण्यामध्ये माणसाच्याकडून चुका होतात आणि ते आयुष्यभर पूर्ण त्यांच्या याला परिवाराला भोगावे लागतात. म्हणून तारुण्याचा तारुण्यम यौवनम धनसंपत्ती. पैसा माणसाकडे असला की त्याचा एक पूर असतो. पैशाची घमेंड असते माणसाला आणि त्या पैशाच्या घमेंडीमुळे मनुष्य फार अहंकारी बनतात. त्याच्यामुळे ते काही पण करत राहतात. पैशाच्या मागे 15 अनर्थ सांगितलेले. पैशाला फार जपून माणसाला राहायला पाहिजे, सावधानतेनं त्याचा वापर केला पाहिजे. भागवतकार त्याच्या मागे 15 अनर्थ सांगतात. काम क्रोध स्मयोवद भेदो वैरमैष्यास संस्पर्धा व्यसनानि च. असे 15 अनर्थ पैशाच्या मागे. स्थेयम हिंसा, चोरी करणं, हिंसा करणं, खोटं बोलणं, अनृतम दांभिकपणा, असे 15 अनर्थ आहे. तो काही आपला प्रतिपाद्य विषय नाही तेवढं सांगलं, पण या पैशाचा पूर आहे. ज्याच्याकडे पैसा आलेला आहे, तो पैसा आहे, तो पण मनुष्याच्या ठिकाणी अहंकार येऊन आणि त्याच्यापासून सुद्धा त्याचं नुकसान होतं. म्हणजे यौवनम धनसंपत्ता प्रभुत्व विवेकता. प्रभुत्व म्हणजे सत्ता. हातात आपली जर सत्ता आली तर त्या सत्तेचा काय झाला पाहिजे? सदुपयोग झाला पाहिजे. कुठलीही सत्ता असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, पंतप्रधान असो, कोणी असो, जे कोणी सत्ताधारी माणसं असतील, सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा काय झाला पाहिजे? सदुपयोग झाला पाहिजे. समाजाला त्याच्यापासून आनंद झाला पाहिजे. म्हणून त्याचा पूर आला तर त्याच्या पुरापायी सुद्धा काही काही गोष्टी घडून जातात, न घडायला त्या गोष्टी घडतात. सत्तेचं एक काम कठीण असतं. साध्या गोष्टी कधी कधी आम्हाला बघायला मिळायच्या. आम्ही लहान होतो त्यावेळेला ते पाटील लोक वगैरे राहायचे गावामध्ये. मग ते आता बाजार भरला, एखाद्याची शेवचिवड्याची गाडी वगैरे समोर तो पहिल्या तोंडाला लावायचा
आपली विक्री व्हावी म्हणून शेवचिवडा गोडीशेव वगैरे असे. मग ते पाटील आपल्या 5-6 वर्षाच्या लेकराला एक घेऊन यायचे. आणि पाटील म्हणलं की त्यांचं ते धोतर असं खाली लावलेलं, चालायची पद्धत असं ते त्याचं ठाकरे राहायचं. आणि ते असं यायचं, आल्याबरोबर त्याला शिवे द्यायचे त्या शेवचिवड्याच्या गाडीवाला. तू काय तोंडात ठेव, मध्ये गाड्या लावतो. आणि तो काही करीत नव्हता. तो शेवचिवड्या गाडीवाला जो आहे ना, तो अर्धा किलोचा त्याने शेवचिवड्याचा पुडा बांधायचा, त्या लेकराच्या हातात हे बाळ पुडा. ते पुडा हातात घेतल्यानंतर पाय, जर तुला कोणी काही बोललं तर माझं नाव सांग. हे काय आहे? साधी सत्ता आहे, काही फार मोठी सत्ता नाही. सरपंच उपसरपंच हे काही फार मोठं पद नाही एवढं. सरपंच म्हणजे तसे जबलपुरी मिरची सारखं असतं, धड तिखट धड पोचत, फार याच्याने वागता येत नाही. आणि उपसरपंच तर घेणं देणं कंदील लावून येणार, फुकट तर घासले. तर हे एवढं काही नाही, तरी पण त्याचं काय असतं, माणसाला एक मत, सत्तेचा मत असतो. प्रभुत्व म्हणजे सत्ता आणि अविवेकता म्हणजे अज्ञान. अज्ञान हे सगळे धोक्याची शिकणं आहे. आणि हा संसारात आलेला पूर जो आहे हा नुकसान करून टाकतो, नुकसान करतो. एकमेकांमध्ये प्रेम ठेवत नाही, एकमेकांचे प्रेम ठेवत नाही. तुम्ही बघा ना, आता तुम्ही शेजारी एवढं प्रेम नाही. महिलांच्या मागे किती 10 प्रकारचे टेन्शन असतं, 10 घराचं टेन्शन असतं त्यांच्या मागे महिला. तरी त्या स्वयंपाक पाणी करतात, आपल्याला जेव घालतात. नाही तर एवढं टेन्शन असलं कोण जेव? कोणाला वाटतं 10 घराचं टेन्शन कसं काय? अहो 10 घराचं म्हणजे एक तर स्वतःच्या घराचं टेन्शन, हे पहिलं. शेजारी पाजारी, उजव्या हाताचा शेजारी, डाव्या हाताचा पाजारी, असे 2 घराचे ते टेन्शन. आणि 7 दिवस 7 मालिकेतले 7 कुटुंबाचे टेन्शन. असे किती टेन्शन झाले? 10 टेन्शन असून सुद्धा आपल्याला जेव घालतात. किती मोठे उपकार. विठ्ठल विठ्ठल असो, हा विनोदाचा भाग आहे. पण सांगण्याचं तात्पर्य असं की एकमेकांमध्ये प्रेम नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये प्रेम नाही. याचा अर्थच असा आहे की हा संसाराचा पूर आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा ओसरला पाहिजे. ज्याप्रमाणे पूर ओसरल्यानंतर जसे शांत ती नदी वाहत असते आणि त्या नदीला पाहून आनंद होत असतो. अगोदर बघा, आता धरण झालं नाही तर गंगा मैया पाहिल्यानंतर माणूस पाहत राहतो. या पैठणला आम्ही गंगा मैयामध्ये जाऊन उभा राहायचो, एवढा आनंद व्हायचा. स्थिर अशा प्रकारची गंगा व्हायची, नित्तळ पाणी राहायचं. मध्ये उभा राहिलं की एवढा आनंद व्हायचा, एवढा आनंद व्हायचा. स्नानाचा एवढा आनंद व्हायचा की आम्हाला 2-2, 4-4 दिवस ते आनंद आठवण येतो. किती छान गंगा मैया आहे, किती छान गंगा मैया आहे. तसंच हा जो संसार आहे साधू संतांनी पण केला, पण गंगा मैयासारखा केला. जैशी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया माझी. जैसी गंगा वाहे, ते सुद्धा संसारी. नाथ महाराज संसारी आहेत, नामदेव महाराज संसारी आहेत, तुकोबाराय संसारी आहेत. पण ते त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करून त्यांनी संसारात ते प्रवेश केलेला आहे. भगवंताला त्यांनी प्रार्थना केली की देवा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. देवा, हा जो आमचा प्रपंच आहे हा ओसरला पाहिजे. आणखी तुम्हाला सांगतो, प्रपंच ओसरो यामागे तुकोबारायची काय भावना आहे. प्रपंच हा जो आहे हा आजूबाजूचा कुठलाच प्रपंच आपल्याला बाधक नाही. मनोमय प्रपंच जास्त बाधक. तो मनोमय प्रपंच आमचा कमी झाला पाहिजे. मनानं सगळा प्रपंच आपण त्या ठिकाणी कमी जास्त आपल्या सुखदुःखाला कारणीभूत काही असेल तर हा मनोमय प्रपंच आहे. सर्वे मनोनिग्रह लक्षणांता परो हि योगो मनस समाधी. जेत संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्ञानवरान ते संसार चित्र जिथं उमटत असतं ते मनोरूप पट आहे. ते मनोरूप पट आहे, त्याच्यावर हे सगळं संसार चित्र उमटतं.
सुखदुःखाच्या ज्या काही गोष्टी आहेत, हा संसार बाहेरचा प्रपंच आपल्याला बाधक नाही. कोणीच आपल्याला सुख दुःख देत नाही, आपलंच आपल्याला मन सुख दुःख देत असतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो विठ्ठल. मनोरूप पटावर जोपर्यंत हा संसार येत नाही तोपर्यंत तो सुख दुःखाला कारणीभूत होत नाही. एखाद्याला आपल्या कोणी नातेवाईक आहे, मुलगा आहे, कोणी मुंबईला आहे, काही ऍक्सिडेंट वगैरे घडलेला आहे आणि इकडे एखादा सण असलं तर आपण पुरणपोळीचं जेवण जेवतो, आनंद असतो, त्याला काही वाटत नाही. पण ती घटना फोनच्या द्वारे म्हणा कशाच्या द्वारे येऊन ज्यावेळेला आपल्या मनावर आढळते त्यावेळेला ते सुख दुःख. सुख दुःख हे कोणाला आहे? मनाला आहे. मनोरूप प्रपंच आहे हा सगळा. आणि ते मन जे आहे ते भगवत चरणारविंदी जर मुरलं तर मग प्रपंच ओसरला असं त्याचा अर्थ होतो. म्हणून चित्त तुझे पायी मोर. जेवढे काही नाते गोते आहे ते सगळं मनच आहे. मनच पत्नी आहे, मनच पती आहे, मनच मुलगा आहे, मनच बहीण आहे, मनच मुलगी आहे, सगळं मनच असतं महाराज. या मनामध्ये जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ते मन त्याला जवळ ठेवतं, मनाला नाही आवडली तर सोडून देतं. आपण काय म्हणतो आळू पुष्कळ जवळचा आहे, पण आपल्या डोक्यात मनात काय झाला, मनातून काय झाला, उतरला. तो माणूस मनातून उतरला म्हणजे सगळ्या प्रपंचातले जेवढे काही नाते होते ते सगळे मनच आहे. मनच नटलेलं आहे. चांगलं जर त्याच्याविषयी वाटलं तर मन त्याला जवळ करतं, वाईट वाटलं त्याला बाजूला काढून. किती लोक महाराज भाऊ भाऊ बाजूला आहेत, पती पत्नी बाजूला राहत आहेत, मुलगा आहे बाप वेगळे आहेत, असे किती आहेत महाराज. आपण जर म्हणला तुमचे वडील आहेत, तुम्ही त्याला तिकडे दुसरीकडे कशाला ठेवलं, नाही लई डोक्यात उतरलं, मनातून उतरलं म्हणजे चांगलं नाही. काय झालं असेल त्यांची त्यांना माहिती, पण अशा गोष्टी सगळ्या मनावर आहे. म्हणून हा मनोमय प्रपंच सर्वात खतरनाक प्रपंच. तुकोबाराजे म्हणतात की प्रपंच ओसरो, याचा अर्थ आहे की ईश निर्मित प्रपंच हा ओसरत नाही, तर त्या ठिकाणी मनोमय प्रपंच जे तो सुखदुःखाला कारणभूत असलेला हा मनोमय प्रपंच कमी झाला पाहिजे. आणि तो कमी कधी होईल, ते मन जर भगवंताच्या चरणारविंदी मुरलं तर, त्याला जर प्रभूच्या चिंतनाची आवड लागली तर तो प्रपंच कमी होईल. अन्यथा प्रपंचातून माणसं निघणं फार कठीण. संसाराचा मोह तुम्हाला एवढा सोपा वाटतो, फार कठीण गोष्ट आहे. लोक फक्त बोलत असतात, काही नाही महाराज, एकदा का मुलाचं लग्न झालं बस तुम्ही कुठे म्हणा ना, आपण कीर्तनाला तयारच, काही ताण नाही राहत. आणि मग महाराज सोयरीक वगैरे जमते, मग इकडे तिकडे सांगायला सुरुवात होतो, फार चांगलं स्थळ मिळालं, चांगल्या घराण्यातली मुलगी मिळाली, अमुक झालं तमुक झालं, योगायोग. मग लग्न होत 5-6 महिन्यांनी त्यांना विचारायचं कसं काय, ते म्हणतात महाराज बरे आपलं झाकली मुख जे आहे ते बरं. अशी स्थिती. म्हणजे मुख्य गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवण्यासारखी की हा जो मनोमय प्रपंच आहे हा तेव्हाच त्या ठिकाणी माणसाकडे त्या ज्या वेळेला हे मन भगवंताचं चिंतन करेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात चित्त तुझे पायी मुरो. हे चित्त चरणारुंदी मुरलं पाहिजे. आता मुरलेली वस्तू फार चांगली असते. मुरलेला आवळा तुम्ही पाहिलात का, खाल्लात कधी मुरलेलं? अजून काय काय असतं ते गुलाबजामुन जर पाकात काय झाले पाहिजे, मुरले पाहिजे. मुरलेलं गुलाबजामुन खाऊन पाहिजे. आज काय सांगायला हरकत नाही, आता एकादशी नाही काही, हे जे मुरलेलं असतं मला, लिंबाचं लोणचं मुरलेलं, असं मुरलेलं लोणचं पाहिजे. मग ते लोणचं माणसाला घ्यायला पाहिजे, तर माणसाला खायच्या आधी तोंडाला पाणी सुटतं.
जर मुरलेलं असलं तसं हे जे आहे ना, हे चित्त जे आहे हे मुरलं पाहिजे. आणि ते मुरलं तर त्या मुरायला काही दिवस लागतील की नाही. लिंबाचं लोणचं झाल्या दुसऱ्या दिवशी थोडंच मुरतं. त्याला सेवा करावी लागते, त्याला रोज काढून असं. लिंबू मुरला पाहिजे एवढ्यासाठी किती दिवस बरणी हलवावं लागतं. किती दिवस महिलांना माहिती असं 15 दिवस आहे की नाही. त्यावेळेला ती जमलं. जर नाही हलवली तर काय होतं, बुरा लागत ना, खराब होऊन. तसं ही जी बरणी आहे ना, ही बरणी जरी तुम्ही सप्त्यात आणून अशी हलवली नाही तरी ते चित्त मुरणार. तुम्हाला हे करावंच लागेल. भगवंताच्या ठिकाणी चित्त मुरायचं तो अभ्यासाचा विषय. त्याला अभ्यास ठेवावा लागतो, नित्यानं यावा लागतो. असं कधी मधी थोडं चालत असत. नित्य सेवा ही सप्ताह झाला म्हणजे काम झालं का. सप्ताह तर तुम्हाला आवड लावण्यापुरता आहे, रुची लावण्यापुरते 7 दिवस आहे. घरी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचन करा, गाथा वाचन करा, रामकथा वाचा. घरामध्ये ग्रंथ सामुग्री पाहिजे. नित्यानं वाचून वाचून ते मन भगवंताच्या चरणी मुरत असतं. 7 दिवसाने काही होत नाही. आता त्यातले त्यात हे कलियुग आहे महाराज. तवा लई गरम झालेला आहे. कलीचा तवा खूप तापलेला आहे. कारण महिला भाकरी करताना त्या तव्यावर अशी 2-4 थेंब पाणी टाकून बघते बघा. तापलेलं तव्यावर पाणी टाकलं असं सरकन जाऊन जात. तसं एखादं कीर्तन आणि एखादा सप्ताह कलीचा तवा एवढा तापलेला असत. कीर्तन एक कीर्तनाने काय होणार. बरेचसे लोक तर कीर्तन झालं विसरून जातात. त्यांना म्हणायचं आपण कोणता घ्यायचा, कोणाला माहित कोणता आहे. आपल्या काय हातात असते ती गोष्ट. महाराजांना त्यांचा आभार आपल्या काय करणार. बरेचसे लोक विसरून जातात. अशी स्थिती आहे. म्हणून त्याला सातत्याचा अभ्यास योग्य ना तो मग आम्ही छापतून धनंजय. गीतेमध्ये सांगितलेलं की अभ्यास फार महत्वाचा आहे. आणि ते त्यावेळेला ते त्या ठिकाणी मुरत असतात. चित्ताला त्याचा अभ्यास द्यावा लागतो. आणि अभ्यासानं गोष्टी होतात. अभ्यासानं विष पचवतं माणूस. विष सुद्धा पचतं अभ्यासानं. हे का नाही होणार. हे माणसं तंबाखू खातात, बिड्या ओढतात. हे विष. अभ्यासासी शांग कार्यसिद्धी अभ्यासासी सांग कार्यसिद्धी ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. खूप छान प्रमाणे आम्हाला नेहमी साथ करणारे आमचे हरिभक्त चोडकर महाराज आहेत, आमचे आदिनाथ महाराज सगळे साथ करतात नेहमी कीर्तनाला. आणि एकदम उत्कृष्ट साथ. मृदंगाचार्य तर इतके छान आहेत. एकदम कीर्तनकाराला पाहिजेच असं सगळे गोष्टी. म्हणजे कधी कधी खूप जण असतात आणि खूप माईक लावतात, नुसतं आरडाओरडा त्या म्हणजे कान असे कर्कर झाले पाहिजे अशा गोष्टी असतात. असं खूप सुंदर प्रमाणे अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. एक छोटस रोपट विहिरीच्या दगडात उगवतं बघा. पाहिलं असं विहिरीचे दगड असतात असे लागले. त्या दगडात एखादं पिंपराचं म्हणा कशाचं असं रोपट उगवतं आणि त्या दगडात ते वाढतं. कुठंतरी कापरा कोपरा काढून 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 शेवटी दगड असं काय होतो असं उरल्या जातो आणि ते झाड वाढतं.
पाहायला गेलं तर कवळं असं एवढं मूळ किती असतं महाराज, दगडा इतकं थोडं निबर आहे, फार कवळं असतं. पण रोजच्या अभ्यासानं काय होतात त्याला ते अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. म्हणून चित्त भगवंताच्या पायी मुरण्यासाठी तुम्हाला रोजचा काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. थोडा वेळ घरामध्ये शांतता ठेवून नामस्मरण करा, ग्रंथावलोकन करा. अनमोल ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ घरामध्ये असलं पाहिजे. हे सगळे ग्रंथ सामुग्री म्हणजे आपलं खरं धन आहे महाराज, खरं धन आहे. बाकीचं धन खोटं आहे, ते जाणारं धन. कहेत कबीरा सुन मेरे दुनिया न आप मरे पिछे डूब गई दुनिया. आपले डोळे झाकले की सगळं संपलं, काही राहत. म्हणून त्याला कसं आपण खरं म्हणायचं. खरं धन हे आहे जे की आपलं कल्याण करणारं धन आहे. आणि ते अभ्यास करा. अभ्यासानं माणसं विष पचवतात. तंबाखू विष आहे, बिड्या विष आहे, दारू विष आहे, हे सगळे आहे की नाही सांगा. ते माणसं अभ्यासानं पचवतात, ते काही फार चांगलं. पण रोज खाऊ 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 त्याला काय लागते, तंबाखू खाण्याला चक्कर येत नाही. ते पचल्या गेलं, त्याला विष पचल्या गेलं. एखाद्याने जर सुरुवात केली तर मग त्याला चक्कर येत. ते तंबाखू खाणाऱ्याकडे पाहिलं होतं मी, मलाच असं वाटायला लागलं की इतकी मेहनत करतात, काहीतरी खास असायला पाहिजे. ती काढायची पद्धत, ती चुना लावायची पद्धत, ती चोळायची पद्धत. मलाच एकदा लालूच निर्माण झाली. मला आपण एखाद्या थोडी खाऊन पाहू. वरण भात भाजी पोळीचं जेवण केलं होतं, दुकानात येऊन बसलो. म्हणलं आता एवढे लोक खातात, काहीतरी विशेष असलं पाहिजे. म्हणजे थोडासा एक तुकडा आपला थोडा चुना लावला. मला चुना लावल्याशिवाय नको. हे लावतात का येडे थोडे. मग थोडस लावलं आणि ते एक दोन काळे असे इथं थोडे ठेवले. ते पण त्यांच्याच पद्धतीप्रमाणे बरं का, त्याच्यासारखंच केलं. एकही गोष्ट चुकू दिली नाही. पण 2 मिनिटातच सगळं दुकानातले शेंगदाणे फुटाणे सगळं फिरायला लागलं. चक्कर आली, बाहेर आलो, उलटी झाली, भडभड भडभड सगळं खाल्लेलं पडलं. एक माणूस पळत पळत आला. म्हणजे काय झालं काय झालं काय झालं, चक्कर आली का. चक्कर नाही आली. म्हणलं मी थोडस चव पाहिली तर असं झालं. तो म्हणला पहिल्यांदा असं होतं तर असं चालू होतं. सुरुवातीला असं होतं का, म्हणजे व्यसनी लोक टोळ्या तयार करतात. आपणा कारिते तात्काळ. कोणते विष सुद्धा अभ्यासानं हे होतं मला. तसं अभ्यासानं चित्त हे भगवंताच्या चरणाविंदी मुरलं पाहिजे. मुरलं म्हणजे त्याच्यात गोडवा, त्याच्यात माधुर्य निर्माण होणं. म्हणून चित्त तुझे पायी मुरो प्रपंच ओसरो. प्रपंच ओसरो म्हणजे प्रपंचाच्या आसक्तीचे दोर तुटले गेले पाहिजे. जे आपण माझं माझं तैशी अहममतीची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळी ठेली. प्रपंचाचा हा जो कोई मोहरूपी दोर आहे, पत्नी माझी, मुलं माझे, आई वडील, पैसा अडका, घरदार, शेतीबाडी, माझं माझं माझं, तर हा जो मोहरूपी दोर आहे, हा दोर, ही आसक्ती तुटली पाहिजे. आसक्तीर्न विश्वंग नित्यांच्या समचित्तत्व निष्ठानिष्ठोपपत्तिषु. आसक्तीर्न विश्वंग. संसार वाईट नाहीये, संसाराचा मोह वाईट. आणि तो मोह सुटण्याकरता चित्त भगवंताच्या चरणारविंदी स्थिर झालं पाहिजे. आपलं चित्त जर अभ्यासानं भगवत चरणारविंदी स्थिर झालं तर आपल्या संसारातले लोक सुद्धा आपल्याला अनुकूल होतात. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. संसारातलं कोणीच आपल्याला दुःख देत नाही. देव सखा जरी जगाव हे कृपा करी, असं तो खूप आहे. भगवंताला आपण सखा केलं ना, सगळे आपल्यावर कृपा करतात. सगळ्यांना आपण हवेसे वाटतात. आपण जर असं केलं तर कोणीच तिरस्काराच्या नजरेनं आपल्याकडे बघत नाही. अशी ती स्थिती होते. असा तो आनंद असतो. म्हणून प्रभू सेवेमध्ये ज्यांचं मन रंगलेलं आहे त्यांना संसार काहीच बाधत नाही, काहीच बाधत नाही. संसाराचं कुठलंही दुःख त्यांना बाधा करत नाही. का शस्त्रवरी तोडल्या देह आगी माझी पडल्या, चित्त महासुखी पहुडल्या चेहोची नाही. अनेक साधू संतांच्या जीवनामध्ये संसाराचे झपके कमी उतार झालेले आहे, चढ उतार झालेला आहे, पण त्यांना दुःख नाही. तुकोबाराच्या चांगल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी
परिस्थिती बिघडून गेली, काही जवळ राहिलं नाही, त्यांनी वाटून दिलं गोरगरिबांना, आणि मग पुढे कशी कशी परिस्थिती झाली. तुकोबारायांची कथा बघा. स्त्री की अण्णांना करिता मेली, असं महाराजांचं इतकं जीवन होतं. पण तुकोबारायांच्या आनंदामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही. तर चित्त भगवत चरणारवंदी विरल्यामुळं ते म्हणतात, बरे झाले देवा निघाली दिवाळी, बरे या दुष्काळी मिळाली. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता. हे तुकोबारायांनी बोलण्याचं कारण काय? त्यांना संसाराच्या कुठल्याही प्रकारच्या दुःखाचा घात त्यांना पोहोचला नाही. कुठलंच संसाराचं दुःख त्यांना पोहोचत नाही. पण सामान्य माणसाला थोडं जरी काही झालं तर त्याच्या आयुष्यभरात तो दुःख घेऊन बसत असतो. थोडं जरी काही झालं. मी एखाद्याला म्हणलं, का हो तुम्ही पंढरीला येत नाही ना, आम्हाला पंढरी धाडची नाही राहू. मला नाही कळालं काय? नाही, आमच्या आजोबा एकदा वारले तिकडं, धक्काबुक्कीत गेले, आजोबा तिकडेच मेले. मग आम्ही ठरवून घेतलं की आम्हाला पंढरी धाडची नाही, त्याच्यामुळे आम्ही आता जातच नाही. मी म्हणलं, तू ज्या बंगल्यात राहतो तिथं किती लोक मेले? म्हणजे त्याचं काय? म्हणजे आतापर्यंत 5-6 जण मेले. म्हणजे मग बंगला कसं काय धाडजी नाही? ते पण सोडून द्यायला पाहिजे ना. तर काही दुःख घडलं की आपल्याला ते दुःख झेपत नाही, मनाला झेपत नाही. मनुष्य आयुष्यभर त्याच्यातच पडून राहतो आणि ते त्याला काही बाजूला करता येत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याने नामचिंतनाकडं, प्रभू सेवेकडे हे चित्त घातलं नाही आणि तो संसाराच्या दुःखानं होरपळून घेतला. म्हणून तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात, म्हणजे तुमच्या आमच्यासाठी करतात. महाराजांचं चित्त हे भगवंताच्या चरणी मुरलेलं होतं. तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहिलं तर कधी भामचंद्र डोंगर, भोरड्या डोंगर, तिथे जाऊन महाराज रात्रंदिवस नामचिंतन करायचे. दिनरजनी हाती धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत, असं महाराजांचं जीवन होतं. प्रभुमय झालेलं जीवन होतं. पण तुमच्या आमच्यासाठी ही प्रार्थना आहे की प्रपंच सरो चित्त तुझे पायी मोरो. प्रपंचाचे जे काही आसक्तीचे दोर भगवंताच्या भजनानं कमी होतात. हे चित्त हळूहळू भगवंताच्या चरणांमध्ये स्थिर झालं तर प्रपंच एवढा माणसाला बाधक ठरत नाही. नाहीतर प्रपंच फार खतरनाक गोष्ट आहे. आणि दुःखी सांगू किती सकल संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भयतापचित्ती भरला असे. संसारात एवढे काही भयानक दुःख माणसाला झेलावे लागतात की दगडाला पाजर फुटून जाईल, दगड फुटून जाईल, असे काही त्यांचे दुःख जीवन. एकमेकाजवळ ते असे उकरायला लागले आणि संसार दुःख मग कळतं. एखादी बाई जर रडायला लागली, माझं लेकरू गेलं, असं झालं, अरे बाई तो एक गेलं, माय तो 2 गेलं, म्हणजे असं दुःख आहे. असं झालं, तसं झालं, हे झालं. सांसारिक लोकांकडे काही कमी येतं, खूप. संसार दुःख मुळं संसार सागरुगा, भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरून माझी केले इंगळ. तुम्ही संपूर्ण प्रमाण वगैरे बघा. म्हणून भगवंताच्या चरणारुंदी चित्त मुरलं पाहिजे. चित्त तुझे पायी देवा, हे पांडुरंगा, आमच्या या चित्ताला जो रंग लागलेला आहे तो रंग तुमच्या रंगात रंगला पाहिजे. संसारच्या रंगात जर आम्ही रंगलो तर आम्ही वाया गेलो. तुमच्या रंगात आम्हाला रंगून घ्या. हे दुसऱ्याकडे ऐसे करी का पांडुरंगा रंगा, ऐसे करी का पांडुरंगा पांडुरंगा, 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 ऐसे करी का पांडुरंगा. तुझ रंग वादे रंगा, तुझ
गली गयो श्याम. ऐकलेलं आहे बरं. ते ऐकलं की लगेच कानावर लक्षात येऊन जातं. खूप गोड अशा प्रकारची चाल आहे. सांप्रदायिक चालीचं माधुर्य वेगळं आहे. ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. पांडुरंगा तुमच्याजवळ प्रार्थना आहे. जसं आता श्री संत गजानन महाराज आहे, यांच्याकडे आपण प्रार्थना करावी. महाराज, तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो काही भोगाचा आनंद नाही, त्यागाचा आनंद. त्यागात शांतिरनंतरम. पण आम्हाला संसारातलं काही नको, तुमचा आनंद आम्हाला द्या. तुम्ही कशाने मिळवलाय? म्हणजे आम्ही त्यागाने मिळवलं. तुमच्याकडून तर काही सुटत नाही. गजानन महाराज आपल्याला म्हणतील की तुमच्याकडून काहीच सुटत नाही, तुम्ही म्हणता आनंद द्या. कसं काय देणार? त्यात पाहिजे. आणि हे जे चित्त आहे म्हणून भगवंताकडे जर मागितलं, आयुष्य करिगा पांडुरंगा, हे पांडुरंगा असं कर की शुद्ध रंग वावे रंगा. या ज्या चित्ताला आहे ना, तो शुद्ध रंग लागला पाहिजे. शुद्ध रंग लागला पाहिजे. रंग दे रंग दे श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. 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 श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. ऐसा रंग दे की रंगण आई छुटे. अशा आमचं हे चित्त रंगलं पाहिजे. रंग दे चुनरिया श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. नाहीतर महाराज हे त्रिगुणाचे रंग आहेत. सत्वगुणाचा रंग चित्तावर चढतो, रजगुणाचा रंग चढतो, तमोगुणाचा रंग चढतो. सत्वगुणाचा रंग सुद्धा, त्याच्यात सुद्धा धोक्याची सिग्नल. सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन जानग. हो, सत्वगुणाचे सुद्धा दोन धोके आहेत. तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके. ओढी जती मग खुडके मृग जैसा. तेव्हा ज्ञाने चडफडी जाणीवेचे खुरकोडी. स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. सत्वगुणामध्ये सुद्धा माणसाला अहंकार येऊन जातो. मी सुखी आहे, मी ज्ञानी. हा सुद्धा रंग फार माणसाला कठीण आहे बरं. सत्वगुण चांगला आहे, पण त्याच्यात सुद्धा सिग्नल दाखवलेले दोन. बरीचशी सत्वगुणी लोक म्हणतात आम्ही दरवर्षी पारायण करतो, पण ते करते काय? ते लोक काय चांगले काय, आम्ही किती छान आहोत. म्हणजे माणसाला त्याचा अहंकार आहे. सत्वगुणी मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. हा सत्वगुणाचा रंग आहे. हा रंग सुद्धा ओसरला पाहिजे, भगवंताच्या रंगात रंगला पाहिजे. म्हणून सत्वगुणाचा सुद्धा माणसाला पाश पडतो. तमो रजोगुणाचा रंग आहे. रजो रागात्मकं विद्धी कृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम. हा रजोगुणाचा रंग आहे. माझ्या तृष्णा, हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा. मेरूही हाताळली तरी म्हणे एखादी दारू. कितीही पैसे मिळाले तरी माणसाचे हाव कमी होतच नाही. हा रजोगुणाचा रंग आहे. कितीही अलंकार असले तरी महिलांना जसं वाटतं नवीन काहीतरी. घरामध्ये एवढ्या साड्या की लहानशी कपड्याची दुकानच. इथलं नाही बोलत पण आम्ही आमच्या कॉलनीतलं सांगतो. तरी पण नवीन एखादी डिझाईन दिसली की रजोगुणी माणसाला. अहो, एक मनुष्य असा साडीच्या दुकानात गेला, एकटाच गेला, आणि ते समोर असतं ते महिलाचं ते पुतळा केलेला, तिच्या अंगावर घातलेली साडी. म्हणजे ती साडी केवढीची? म्हणजे 7,000 रुपये. पॅक करा म्हणून. पॅक करा. त्याला वाटलं अहो दुसरी त्या प्रकारची दाखवतो ना याच्यात
त्याची कलर वगैरे दुसरी नाही म्हणजे ती पॅक एक चौकशीने काही नाही लगेच पॅक बिक करायला लागली, त्याच्या बॅगमध्ये ठेवून ठेवायला लागली. मस्त बॅग दिली त्याने, चांगलं गिऱ्हाईक लागलं हो. पॅक झाल्यानंतर म्हणे ठेवून द्या, पुन्हा तिथं घालू नका, येता जाता माझी बायको डोकं उठीत असते. माझ्या थोडं दम आहे म्हणले एवढी मोठी साडी घ्यायचा. त्या दुकानदाराला दम दिला, पुन्हा काढली पाय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रजोगुणाचा रंग आहे. किती बी असलं तरी माणसाला, मग खरंच सांगा तुम्हाला लग्न कार्यामध्ये ज्या महिला साड्या वगैरे देतात एकालाच पसंत पडत नाही, कोणालाही दिलेली साडी पसंत पडत नाही. मग त्या साड्या अशा फिरत राहतात जात्यासाठी. सुंदर माझे जाते गे, तो त्याला पकडील, तो त्याला पकडील, ते त्याला चालूच राहत. असं देता देता पुन्हा त्याच्याकडे पण येते. ज्या बाईनं दिले ना तिच्याकडे ते म्हणे किती घर फिरून आले. म्हणून हा रजोगुण आहे. किती वस्त्र असू द्या मन भरत नाही, किती दागिने असू द्या मन भरत. अहो त्या नवऱ्याला दरवेळेला मुंबईला जाऊन आलं की माझ्याकरता काही दागिने केलं का, माझ्याकरता काही दागिने केलं का, असं मागत लागले. सगळे झाले ना बाबा, चपला हार झाला, कानातले झाले, बांगड्या झाल्या, काय तुला आता काय घ्यायचं. नाही नवीन एखादा दागिना. मग तो नवऱ्या मुंबईला आला तर पाणी सुद्धा प्यायला दिलं नाही, म्हणजे माझ्याकरता काही दागिने आला म्हणजे आणला. मग त्याने काय केलं, महाराज बॅग उघडली आणि एक असं डंबेल होतं सोन्याचं, डंबेल असतं ना शाळेमध्ये, तसं सोन्याचं डंबेल काढलं आणि दिलं. म्हणे हे कोणता दागिना आहे, म्हणे हे गालबाळी आहे. त्याला गालबाळी म्हणतात. म्हणे बाई मी तर पहिल्यांदाच पाहिजे गालबाळी कशी राहते आणि कुठं घालायची, म्हणजे गालतच. आणि ते कसं काय, काही नाही म्हणजे इकडून एक भोक्स पाडायचं, इकडे डब्बेला असं कसून द्यायचं. म्हणजे काय भारी दिसते म्हणजे गालबाळे म्हणतात. तरी सुद्धा ती बाई रातभर झोपली नाही. कधी एकदा सोनाराकडे जाऊ, कधी फिट करून घेऊ. हा रजोगुण फार खतरनाक, रजोगुण फार खतरनाक. माणसाचे हाव त्याचा रंग काही चांगला नाही, रजोगुणाचा रंग चांगला नाही, तमोगुणाचा रंग तर फारच बेकार. तमस्ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्येन्द्राभिः तन्निबध्नाति भारत. तमोगुणाचा रंग आहे बघ, प्रमाद, मोह, निद्रा. काही पण बिनधोरणी काम करायचं, काही पण चुकून ठेवायचं, कधीही झोपायचं, कुठे बी झोपायचं, किती पण झोपायचं. किराणा सामान आणायला गेला आणि ठेच लागून खाली पडला, म्हणतो पडलो ना योगा योगानं या झोपून. अशा प्रकारचे इतके झोपाळू लोक. जेवताना झोपणारे पाहिले मी, डोक्याची टोपी बाजूला काढली नाही, जेवायला बसला मग असं झटके घ्यायला लागला, टोपी पडली ताटात आणि ती टोपी वरनं चुरायला लागली. आणि पुन्हा काय म्हणतो, काय बाईनं वाटतात पोळ्या केल्या तुटाना खाली सुद्धा पाळताय. काय झोप आहे. आमचे छोटे भाऊ आले, आमचे भरलेली घटना. आमच्या कामावर एक येशीनाथ नावाचा माणूस होता शेतामध्ये. त्याच्याकडे भाकरीचं टोपलं दिलं, वरणाचं गाडगं दिलं आणि त्याला म्हणलं जाय गाड्याचं जेवण घेऊन. तर ते चालायला लागला. मागे मागे आमचे वडील चालले होते. तर ते पाऊल वाटण चालता चालताच असं ढेकळात गेला, ढेकळात घुसला आणि पडलं तिथे. वरणाचं लोटकं फुटून गेलं, भाकरी बाजू पडल्या. आमच्या वाडी पळत पळत गेले, पकडलं. म्हणजे येशीनाथ काय झालं, काही नाही बाबा, डोळा लागला. म्हणजे चालता चालता झोपणारी लोक, जेवता जेवता झोपणारी लोक आणि कीर्तनात तर किती कमी. आम्ही आपलं नुसतं पाहत राहतो, काय करणार. एकदा तर कीर्तनात एक म्हातारं उठलं, मधूनच घोंगडी पाठवून टाकली, पडा आता. हे तमोगुणाचा रंग फार कठीण, तमोगुणाचा रंग आहे. म्हणजे रजोगुण तमोगुण तर फार कठीण आहे. फक्त सत्वगुणाच्या रंगातून पण निघता आलं पाहिजे आणि तो भगवंताच्या रंगात रंगलं पाहिजे. म्हणून ऐशे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वागे रंगा. विठोबा जय 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 विठोबा.
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कवर पंढरीनाथ भगवान ईश्वर महाराज रखुमाई प्रपंच ओ सर्व चित्त तुझे पायी मुरो ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. आपला वेळ समाप्त झाला. थोडस 2 कडव्याचा आपण थोडक्यात भाव बघितला की देवा प्रपंच ओसरला पाहिजे, म्हणजे तो आहे तसं स्थिर अवस्थेमध्ये चाललं पाहिजे. त्याच्यातल्या कोणत्याही गोष्टीची आमच्या मनामध्ये आसक्ती असता कामा नये. देव ठेवील तैसे राहावे समयाची सादर. आमच्या जीवनामध्ये फक्त एक भगवत आनंद पाहिजे. संसाराच्या कोणत्याही गोष्टीमध्ये आमचं मन अडकता कामा नये. यालाच प्रपंच ओसरो म्हणतात. असा आमचा ओसरला पाहिजे. चित्त तुमच्या चरणारविंदी मुरलं पाहिजे. मुरलं म्हणजे गोडपणा आहे तू जीवनामध्ये. असं देवा करा. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. या तुमचा हा शुद्ध रंग लागला पाहिजे. सत्वगुणाचा पाशातून सुद्धा आम्ही सुटून गेलो पाहिजे. खरा शुद्ध रंग लागला पाहिजे. जे तुकोबाराच्या चित्ताला रंग लागला होता, जे ज्ञानोबाराच्या चित्ताला रंग लागला होता. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी ओ पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवे दिले गोविंदाचे गुणवे दिले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवे दिले गोविंदाचे गुणवे दिले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले मन रंगले रंगले पांडुरंगी मनोरंगले गोविंदाची गुणी वेधिले. संत नामदेव महाराजांच्या चित्ताला रंग लागला. भगवान कीर्तना पुढे नाचत होते. नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाचे पांडुरंग. हा खरा रंग आहे. तो रंग आमच्या चित्ताला लावा. कारण चित्ताचा स्वभाव पाण्यासारखा आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. तसं मन चांगलं पण आहे, मन वाईट आहे. मनाला जर चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ते चांगलं होऊन जातं. अशी गोष्ट आहे. आता हे छोटस लेकरू आहे. याच्या मनाला चांगली सवय लागली, चांगलं झालं. तर चांगल्या याच्यामध्ये रंगलं पाहिजे, हे महत्वाचं पुरेपुरे आता नको तुझ्याची सत्ता. पुष्कळ झालं देवा. अविद्येची सत्ता, अज्ञानाची, कर्माची सत्ता, या सत्ता नको आता.
काळ, कर्म, स्वभाव, गुण, कोणाकोणाच्या बंधनात आम्ही राहायचं, असं आम्हाला त्या ठिकाणी तुमच्यामध्ये मिळवून घ्या. या सगळ्या कोणत्याही गोष्टीच्या संसाराच्या सत्ता आमच्यावर नको. पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. हे लटिका संसार आहे, पण आपण नुसतं बोलत असतो लटिका व्यवहार, पण तसं वाटत नाही. ते खोटं आहे, पण ते खोटं आता फेडलं गेलं पाहिजे. खोटं खोट्या रीतीनं कळालं पाहिजे, आणि मगच आमच्या मागची पिढा जाईल, दुःख जाईल. हे कार्य तुम्ही करा अशी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.